गोरा परत येतोय की त्याची लाश, हे टेन्शन. हे बघ, एक पण पेपरवाला तुझ्याकडे पोचणार नाही याचा बंदोबस्त करतो आम्ही. हा. किंवा माई, या सगळ्या विचित्र परिस्थितीमुळे कदाचित असं बाळ अजून अजून कणखर होईल. माई, मी जरा आष्टीला जाऊन येते. मी जरा आष्टीला जाऊन येते. कारण जाणं अत्यावश्यक आहे म्हणून. मी परत येईपर्यंत घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आधी. हो, म्हणजे मी काय करायचं नक्की? सगळ्यात पहिल्यांदा घाबरायचं नाही, स्वतःही घाबरायचं नाही, दुसऱ्यांना घाबरवायचं नाही. आणि उद्या आपल्या ऑफिसला जायचं. तिथे कुणालाही संशय येता कामा नये. दादा कामासाठी कुठेतरी गेलेत असं सांगत राहायचं. आणि ते येईपर्यंत तुला इथला इन्चार्ज नेम असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. जमेल? प्रयत्न करतो. गुड. हॅलो उदापुरे. तुमचं ते येस मॅडम नो मॅडम आत्ता प्लीज सगळं थांबवा आणि मी काय सांगते ते ऐका. हां, मला सांगा ऑफिसमध्ये काय स्थिती आहे? अच्छा, म्हणजे सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये? ठीक आहे, ती तशीच राहू दे. आणि काहीही झालं तरी साईटवरचं काम थांबू देऊ नका. हां, उद्या आधी ऑफिसला येईल. जिथे जरूर पडेल तिथे त्याची मदत घ्या आणि त्यालाही मदत करा. थँक्यू. येते मी. माई, अगं ती आत्ता आष्टीला का गेली पण? माई, अगं मी तुला विचारतोय. तो लहानू का कोण नक्षलवादी आहे ना, त्याचा पत्ता शोधायला गेले. काय? गबे, एवढी सगळी रद्दी घेऊन बसलाय तू? रद्दी नाहीये दादा, आजचेच पेपर आहेत. पार मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी पर्यंतचे. एवढे सगळे पेपर घेऊन काय? हा? नाही तसं नाही दादा, पण तुम्हीच म्हणाला होतात ना, त्या भोसलेच्या अपहरणाची बातमी कुठच्याही पेपरामध्ये येता कामा नये तशी व्यवस्था केली होती मी. पण म्हटलं कोणी अति उत्साहाने किंवा शहाणपणाने काही बातमी दिली असेल तर पाहावं, तेच पाहत होतो. नाही आलेली कुठे. आता एक पेपर बघायचं राहिला.
लागला काय पता त्या भोसल्याचा? काही नाही. त्या लोकांनी त्याला कुठे जंगलात बिंगलात नेऊन ठेवला असेल तर? जंगलात कशाला दादा? इथे नागपुरात एखाद्या फ्लॅटमध्ये ठेवला असेल तरी काय करणार आहे? त्यांचे लागेबांधे सगळीकडे आहेत. ठेवला असेल एखाद्या कुटुंबाच्या घरामध्ये नेऊन तर शेजाऱ्याला पत्ता सुद्धा लागणार नाही. मग तुझ्या त्या खबऱ्यांचं काय? का ते पण थंडावले? राजा ते कुठं आहे कळल्याशिवाय आपल्याला? हो दादा, पण त्यांचा फोन तर आला पाहिजे ना. त्यांचा फोन आल्याशिवाय काही अंदाज येत नाही. त्यांनी फोन करताच काय तुला पता लागणार आहे भोसल्याचा? नाही, पत्ता नाही लागणार, पण तो जिवंत आहे हे तरी कन्फर्म होईल ना. आता त्याला मारूनच टाकला असेल तर कशाला फोन येईल? बरोबर. हा खरं आहे. आपली तरणी जवान पोरं जाणून शोध राजा त्याला. त्याला शोध. मारायच्या आधी. या आदित्य साहेब, या. ही तुमची केबिन आहे. आता यापुढे काही दिवस तुम्हाला ऑफिस सांभाळावं लागेल. उदापुरे, पण मी हे सगळं कसं काय? अहो, चिंता कशाला करताय? यू आर वेल क्वालिफाईड. अहो, तुम्ही MBA केलं आहे. हो, पण हे म्हणजे अगदीच चालत्या ट्रेनमधून एखाद्या अनोळखी रेल्वे स्टेशनवरती उतरण्यासारखं आहे. काळजी करू नका. स्टेशन अगदीच अनोळखी नाही आहे. मी आहे ना इथे. आपल्याला फक्त 2-3 गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कोणत्या? ऑफिस स्टाफ आणि ऑफिसमध्ये येणारी बाहेरची माणसं, यापैकी कुणालाही ही गोष्ट कळता कामा नये की सरांना किडनॅप केलं गेलं आहे. जहाजाचा कॅप्टनच नाही आहे म्हटल्यानंतर पॅनिक सिच्युएशन निर्माण होईल, पण आपल्याला ती होऊ द्यायची नाही आहे. पण मग या सगळ्यात दादा कुठे आहे? नागपूरला. धनाजीरावांनी त्यांना अर्जंट बोलावून घेतलंय. हां, आता प्रॉब्लेम हा आहे की तुमचं ऑफिसमध्ये येणं. लोक उगीच तर्कवितर्क करतील, पण काही इलाज नाही आहे. मी माझ्या परीने काय ते पुढे सोडतो. ठीक आहे. हे सगळं आपण व्यवस्थित निभावून नेऊयात. देवाच्या मनात असेल तर साहेब लवकर परत येतील. ऑल द बेस्ट. थँक्यू. बसा, मी तुमच्यासाठी कॉफी पाठवतो.
तू तू इथे यावेळी काय झालं सावरे? सावरे, हर्षवर्धन तुला काही बोलले का? सावरे, अंतर असं काही? अगं सावरे बोल ना. अगं सावरे, बाप आहे मी तुझा, बोल सावरे, बोल सावरे. अरे सावरे, सावरे, अगं बेटा बेटा बोल सावरे. अगं सावरे बोल बेटा, बाळा बोल बोल सावरे बोल. काय झालं सांग, सांग मला काय झालं? बाबा हर्षवर्धनांना नक्षलवाद्यांनी किडनॅप केलं. अंतरा पुढे हरवते. तुझ्याकडे एवढे मोठे प्रॉब्लेम झाले, ते कमी होते म्हणून की काय देव आणखीन परीक्षा पाहतो. काय करू मी? काय पाप केली होती मी? काय केलं होतं? हे काय चाललं? काय चाललंय? काय चाललंय? काय साहेब, आज उपवास वाटतं. जेवतो, एवढं काम संपवून जेवतो. तुमच्यावर सगळं काम येऊन पडलंय ना उद्यापुरे. साहेबांनी रिटायरमेंट वगैरे घेतली की काय? उगीच काहीतरी बोलू नका. साहेब नागपूरला आहेत, धनाजीरावांबरोबर कॉन्फरन्स. अच्छा अच्छा, म्हणून हे छोटे भोसले आलेत होय ऑफिसमध्ये. तरी मी म्हटलं, रातोरात आपला मालक बदलला कसा बुवा? आपल्या कामाचे प्रश्न सोडून बाकी अनेक प्रश्न पडतात नाही तुम्हाला? नाही तसं नाही. वॉचमन गंगाराम सांगत होता की. काय सांगत होता गंगाराम? नाही काही नाही, तुमचं चालू द्या. हॅलो, गरुड सिक्युरिटीज. हां, मी भोसले कन्स्ट्रक्शनमधून उदापुरे बोलतोय. तुमचा जो माणूस आमच्या ऑफिसमध्ये ड्युटीवर आहे तो इनएफिशियंट आहे. आम्हाला नवीन माणूस हवा आहे, ताबडतोब. ओके, थँक्यू. काकू, तू शांत हो बघू आधी.
तू शांत हो. सावरे हे काय होऊन बसले का? कसले भोग आहेत बाळा तुझ्या नशिबाला. काकू तू काय सावरे, अगं ते नक्षलवादी भयंकर असतात म्हणे. पेपरला काय काय वाचतो आपण ना. ते लोक हर्षवर्धनांना काहीही करणार नाहीयेत. काही होणार नाहीये त्यांना काकू. अगं त्यांना काही होणार नाहीये. हे बघ, हा फक्त पैशाचा प्रश्न आहे. त्यांना पैसे मिळाले ना की मग हे 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 सुखरूप घरी येतील. हो काकू, यांना काहीही होणार नाहीये. काही होणार नाही. असंच मी त्यांना काही होऊ देणार नाहीये. काकू, मी जरा बाबांशी बोलते. त्यांना खूप शॉक बसलाय का. काका कुठे आहेत? अगं हे मुंबईला गेलेत ना अंतरासाठी. ते आज निघणार म्हणत होते ग, पण अजून त्यांचा फोनच नाही आहे सावरे. काकू तू शांत हो ना प्लीज. तू शांत हो. हं? मी जरा बाबांजवळ बसते. हं? आणि हे बघ, सगळं ठीक होणार आहे. हं? सगळं व्यवस्थित होणार आहे काकू. सगळं व्यवस्थित होणार आहे. बाबा, हे जे काही घडतंय ना, हे सगळंच अनाकलनीय आहे. मी पण स्वतःला हा प्रश्न 1000 वेळा विचारला की हे सगळं आपल्याच वाट्याला का. आपण काय वाईट केलंय कुणाचं की हे सगळं आपल्या वाट्यात. करावं तसं भरावं हे नेहमीच सत्य नसतं सावरे.